जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। बऱ्याचशा जणांना हा प्रॉब्लेम असतो की त्यांचं मोबाईलचं स्टोरेज आहे ते सारखं फुल होतं आणि त्यांनी जे की त्यांच्या मोबाईलमध्ये कुठलेही ॲप्स अनइन्स्टॉल केला किंवा कोणतीही फाईल असेल ती जरी अनइन्स्टॉल केली तरी त्यांचं स्टोरेज आहे ते कमी होत नाही। हा बऱ्याचशा जणांना प्रॉब्लेम येतो आणि नंतर तुमचा फोन आहे तो हँगसुद्धा होतो एकदा स्टोरेज फुल झाल्यानंतर। तर तुम्हाला मी सांगतो स्टोरेज हे कशा पद्धतीतून तुम्ही कमी करू शकता। 100% वर्किंग ट्रिक आहे। फक्त व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही ही ट्रिक आहे ती अर्धवट जर पाहिली तर सगळ्यात मोठं नुकसान तुमचं होऊ शकतं। कारण जी काही मी ट्रिक सांगणार ह्या ट्रिकसाठी ज्या काही मी गोष्टी सांगतो ह्या प्रॉपर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, अन्यथा ही ट्रिक वर्क होत नाही। सगळ्यात पहिले सांगतो 100% वर्किंग ट्रिक आहे। तुम्ही कसं असतं की कोणतीही फाईल जरी अनइन्स्टॉल केली किंवा कोणती ॲप जरी अनइन्स्टॉल जरी केली तरीसुद्धा तुमच्या मोबाईलचं स्टोरेज आहे ती कमी होत नाही। बऱ्याचशा जणांचा प्रॉब्लेम असतो फोटोज डिलीट करा किंवा कितीही मोठी 1.5 GB फाईल असो 3 GB फाईल असेल ती जरी तुम्ही डिलीट केली तरीसुद्धा तुमच्या मोबाईलचं स्टोरेज आहे ती कधी कधी कमी होत नाही। सगळ्यात पहिले समजून घ्या ही कमी का होत नाही। तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही एखादा मोबाईल घेतला आहे त्याचं स्टोरेज पण जास्त आहे पण त्याला 1 वर्ष झाले मोबाईल घेऊन आणि जी काही आता स्टोरेजचा तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही इंस्टाग्राम 1 वर्ष पाठीमागे जर इन्स्टॉल केला असेल तर त्या इंस्टाग्रामचा जो काही डाटा असतो तो सगळा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह झालेला असतो। तुम्हाला इंस्टाग्रामचा तो डाटा असतो तो डिलीट करायचा असतो। काही वेळी तुमचा जो काही डाटा असतो 2 GB 3 GB 4 GB डाटा आहे तो सेव्ह झालेला असतो तुमच्या मोबाईलमध्ये। तुम्ही एकदा का तो पूर्णपणे डाटा जर डिलीट केला, ते फक्त एका इंस्टाग्राम ॲपचं मी सांगत आहे, एकदा तुम्ही डिलीट केल्यानंतर तुमचं जी काही स्टोरेज आहे ती कमी होणार आहे। कशा पद्धतीतून डिलीट करायचं काय सगळं प्रॉपर सांगतो। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले सांगतो व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला एक प्रॉब्लेम 100% येणार आहे। जसं की मी जी ट्रिक सांगतोय ती तुम्ही अर्धवट जर अप्लाय केली, इंस्टाग्रामला जर तुम्ही अप्लाय केली, व्हॉट्सअपला अप्लाय केली तर प्रॉब्लेम येऊ शकतो। कशा पद्धतीतून प्रॉब्लेम येतो काय येतो, तुम्ही एकदा जर ही ट्रिक अप्लाय केली इंस्टाग्रामला नंतर तुम्ही इंस्टाग्राममध्ये लॉग इन करू शकत नाही। पण मी तुम्हाला प्रॉपर सगळी माहिती देणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो कशा पद्धतीतून तुम्ही ते ॲप्लिकेशनचा डाटा आहे डिलीट करून स्टोरेज तुमचा एकदम फ्री करू शकता। 100% वर्किंग ट्रिक आहे आणि काय प्रॉब्लेम आला तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता, तिथे मी तुम्हाला रिप्लाय देईन। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कसं आहे, इथून मी फाईल मॅनेजर ओपन करून घेतो। जसं की फाईल मॅनेजर ओपन केल्यानंतर इथे मला स्टोरेजचा एक ऑप्शन भेटतो, तेव्हा जर मी क्लिक केलं तर येथे मला स्टोरेज जी काय आहे माझ्या मोबाईलचे किती स्टोरेज आहे काय तुम्ही बघू शकता 128 GB माझं स्टोरेज आहे इथे तुम्हाला इथे दिसतं असेल आणि किती यूज झाला आहे ते सुद्धा तुम्हाला इथे समजेल। आणि ज्या की फाईल्स कुठली फाईल जास्त मोठे कुठल्या ह्याच्यात बघू शकता, इमेज माझे आहेत 0.95 GB आहेत, त्यानंतर व्हिडिओज बघू शकता 13.24 GB आहे। म्हणजे इथे मला माहिती आहे इमेज जी काही आहेत माझ्या मोबाईलमध्ये जास्त आहे। यातून मी इमेज जी काही आहेत ते थोडीशी मी डिलीट करू शकतो, फालतू इमेज आहेत ते। तरीसुद्धा तुम्हाला सांगतो इथे स्टोरेज आहे हे कमी होत नाही। इथून एखादी तुमची मोठी गेमची फाईल असेल, फाईल जरी तुम्ही डिलीट केली तरीसुद्धा तुमचं स्टोरेज आहे ती कमी होत नाही। ह्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे। ओके, इथून बॅक आल्यानंतर प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्या प्रोफाईल लोगोवर क्लिक करून मॅनेज ॲप डिव्हाइसवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येईल। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर इथे बघू शकता, इथे तुम्हाला हे दिसतं असेल 1 नंबरचा ऑप्शन आहे ओव्हरव्ह्यू दिलेला आहे, त्यावर क्लिक करून तुम्हाला ह्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर बघू शकता अशा पद्धतीने तुमच्यासमोर इंटरफेस काहीसुद्धा चेंज होणार नाही, म्हणजे जी की आहे असा ऑप्शन तुमच्याबरोबर ओपन होणार आहे। त्यासाठी तुम्हाला घ्यायचा येथे जी की 2 नंबरचा ऑप्शन आहे तेव्हा सुद्धा तुम्हाला इथून क्लिक करून घ्यायचं आहे। मॅनेजवर क्लिक केल्यानंतर दिस डिव्हाइसचा एक ऑप्शन तुम्हाला इथे दिसत असेल, तेव्हा क्लिक करून नॉट इन्स्टॉल ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। इथे जर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नॉट इन्स्टॉलचा एक ऑप्शन भेटतो, तेव्हा तुम्हाला क्लिक करून इथून काय करायचं आहे, ज्या ॲप्लिकेशन इथून अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायच्या सगळ्या ज्या ॲप्लिकेशन्स असतील त्या अनइन्स्टॉल करून घ्यायच्या। का अनइन्स्टॉल करायच्या तुम्हाला सांगतो, तुम्ही कधी ना कधी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केले असतात आणि हे तुमच्या मोबाईलमध्ये थोडंसं स्पेस जे काही आहेत ते जास्त धरतात। म्हणजे जसं की आता बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल एवढे ॲप आहेत ते मी ऑलरेडी आधी इन्स्टॉल करून घेतले होते, त्या ॲप्लिकेशन जे काही बॅकग्राऊंडला असतात त्यामुळे तुम्हाला इथून अशा पद्धतीने सिलेक्ट करून इथून अशा पद्धतीने रिमूव्ह करून घ्यायचे। ओके, अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या इथे रिमूव्ह करून घ्या। ही एक ट्रिक झाली, पण ह्याने सुद्धा तुमचं जे काही स्टोरेज आहे थोडंसं कमी होईल पण जास्त काही कमी होणार नाही। ही एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ही जर ट्रिक वर्क झाली नाही तर तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, इथून बॅक यायचं आहे, तुम्हाला डायरेक्ट मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे। मोबाईलच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं, सर्च बारमध्ये जायचं इथे आणि इथे तुम्हाला ॲप्स सर्च करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले बघू शकता जी की ॲप्स तुम्हाला इथे दिसेल, बघू शकता ॲप मी सर्च केलं, बघू शकता ॲप्स इन्फॉर्मेशनवर मी क्लिक केलं। ओके, ॲप इन्फॉर्मेशनवर मी क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे क्लिक करायचं आहे। बघू शकता इथे तुम्हाला दिसतं असेल जी की इथे बघू शकता इथे क्लिक करून
इथून काय करायचं आहे तुम्हाला साईज सिलेक्ट करायचा, ओके करून घ्यायचं. त्यानंतर बघू शकता काइन मास्टर जी की मी यूज करतो त्याची साईज आहे 3.61 GB काइन मास्टरची साईज आहे आणि कॅपकटची आहे 1.5 म्हणजे 1.5 GB आहे. इंस्टाग्रामची सुद्धा 1.5 GB आहे. फेसबुकची कमी आहे. म्हणजे ह्या 3 ॲप्लिकेशन मी जास्त यूज करत आहे. म्हणजे माझा डाटा जो काय मोबाईलमध्ये जास्त प्रमाणात सेव्ह झाला आहे काइन मास्टर, कॅपकट आणि इंस्टाग्राम या तिन्ही ह्याचा. तर काय करायचं तुम्हाला इथे सांगतो 100% वर्किंग ट्रिक आहे आणि लक्ष द्या. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे इंस्टाग्रामवर अशा पद्धतीने क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. इथे तुम्हाला स्टोरेजचा ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि इथून तुम्हाला क्लिअर डाटावर क्लिक करून जो की डाटा असेल तो पूर्णपणे डिलीट करून घ्यायचा आहे. एकदा तुम्ही डाटा डिलीट केला की तुमचं काइन मास्टर आहे ते पूर्णपणे जसे तुम्ही इन्स्टॉल केलं तर तशा पद्धतीनेच ओपन करावं नाही. त्यामुळे तुम्हाला पहिली तर गोष्ट आहे काइन मास्टर ह्या जे बेसिक गोष्ट आहे हे ते लॉगिन लगेच होऊन जाईल. पण जे की इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक आहे सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपमध्ये जाऊन तुम्हाला जे काही बॅकअप तो की घ्यावाच लागतो. बॅकअप तुम्ही इझिली घेऊ शकता. दुसरी गोष्ट आहे पासवर्ड लक्षात असणं गरजेचं आहे. जो की इंस्टाग्रामचा पासवर्ड जर लक्षात नसेल तर तुम्ही लॉगिंगच करू शकत नाही. फॉरगेट पासवर्ड करावं लागेल. त्याच्यावर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता. एकदा का तुम्ही इथून डाटा डिलीट केला तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुमचं स्टोरेज आहे ते किती कमी होते ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मी स्वतः ट्राय केलं आहे. 100% वर्किंग ट्रिक आहे. कारण की कसं असतं एखादी ॲप्लिकेशन आपण नवीन मोबाईल घेतल्यापासून इन्स्टॉल केली असते त्याला आपण अपडेट करतो सगळं करतो पण त्याचा जो डाटा असतो तो मोबाईलमध्ये सेव्ह राहतो. आता बघू शकता येथे तुम्हाला समजेल किती बघू शकता इंस्टाग्रामचा 1.45 GB डाटा सेव्ह झालेला आहे. मी वरच्यावर ह्याचा क्लिअर डाटा करत असतो. त्यानंतर येथे बघू शकता कॅपकटचा 1.5 GB बघू शकता म्हणजे 1, 2, 3 ते 4 GB जो की माझा डाटा आहे तो ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. हा वरच्यावर तुम्ही अशा पद्धतीने जर डिलीट करत गेला तर तुम्हाला स्टोरेजचा अजिबात प्रॉब्लेम येणार नाही लाईफमध्ये कधीसुद्धा. भले तुमचं कितीही स्टोरेज भरलं असो काहीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. मी अशाच पद्धतीतून माझं स्टोरेज आहे ती कमी करतो. त्यानंतर काइन मास्टर तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर येथे तुम्हाला ऑप्शन भेटतो स्टोरेजचा त्यावर क्लिक करून इथून क्लिअर डाटावर क्लिक करून तुम्ही क्लिअर करून घ्या. तशाच पद्धतीने कॅपकटवर क्लिक करायचा. येथे क्लिअर डाटाचा ऑप्शन भेटेल तेव्हा क्लिक करून डाटा आहे तो पूर्णपणे डिलीट करून घ्या. त्यानंतर अशाच बरेचशाच ॲप्लिकेशन्स असतात त्याचा तुम्ही डाटा आहे तो क्लिअर करू शकता. ज्याचा जास्त साईज आहे त्याचा तुम्ही डाटा डिलीट करू शकता. जसं की काइन मास्टर झाल्यानंतर टेलिग्राम आहे. त्यानंतर बरेचसेच ॲप्लिकेशन्स आहेत त्याचा बघू शकता जे आपल्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन असतात. व्हॉट्सअप आहे तशा ज्या ॲप्लिकेशन्स आहेत त्याचा जो की डाटा आहे तो तुम्ही जर डिलीट केला तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुमचं स्टोरेज आहे ती पहिल्या परास इतकं कमी होणार आहे की तुम्हाला यानंतर जो की प्रॉब्लेम आहे तो येणारसुद्धा नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की ट्राय करून पहा. 100% वर्किंग ट्रिक आहे. तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.